तर गाईज आज येऊन जातो आपण रील बनवायला. रील बनवायला आलो तसही, पण आपल्यासोबत असं काही होणार होतं आपल्याला वाटलंच नाही होतं. तर काय म्हणता मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही चांगले असणार. आज येऊन जाता आपल्या घरी देवांशी भाऊ. देवांशी भाऊ काहून आला तो म्हणते आपल्याकडे व्हिडिओ नाही, म्हणते आज आपल्याला व्हिडिओ बनवायला यायचे. आता पहिले येऊन जातो आपण रिषभ भाऊच्या घरी. रिषभ भाऊला घेणं जरुरी राहते, कारण की तो राहते खत्रीनं, तो बनवतो एकदम खत्री व्हिडिओ. खत्रीला घेऊन टाकतो, खत्रीला बसून टाकतो गाडीवर, आज चालवत राहते खत्री गाडी. खत्री तर कधी गाडी चालवत नाही, पण तो चालवून टाकते तर एकदम खत्रीच चालवते. जाता जाता साला आम्हाला एक टेक्नॉलॉजी दिसून जाते, तुम्हाला बी दाखवतो, पाहू शकता तुम्ही. एकदम टेक्नॉलॉजी होती हे. अरे बड़े खतरनाक लोग हैं. आपला साला मन पलटून जाते. पहिले येऊन जातो आपण अंशुल भाऊच्या घराकडे. साला आपण जातो तो रील बनवायला, पण साला अंशुल भाऊले पण रील बनवायची होती म्हणते, तर पहिले आपण अंशुल भाऊच्या घराकडे येऊन जातो. अंशुल भाऊले बसून टाकतो गाडीवर. साला गाडीवर बसवलं होतं सही, पण साला आम्ही चौबल सीट होतो ना, साला खत्री गाडी चालवत होता ना, माहिती पूर्ण फाटून होती. मग अंशुल भाऊ आपल्याला एकदम चांगल्या जागेवर आणून टाकते. अंशुल भाऊने आपल्याला विरगाव मध्ये आणलं होतं. तो म्हणते विरगाव मध्ये थोड्या बिल्डिंग आहे म्हणते, आपण तिकडे रील बनवू म्हणते. बिल्कुल रिक्स नहीं लेने का. मग साला गम्या भाऊ बी इथं ब्लॉग बनवायला लागून गेला. गम्या भाऊ म्हणते मी एकदम अटके ब्लॉग बनवतो म्हणते, एकदम कडक ब्लॉग राहते म्हणते, युट्यूबवर येते म्हणते, 25 मिलियन व्ह्यू जाते म्हणते माझी एक ब्लॉगची. खत्री भाऊची व्हिडिओ शूट करून देतो. खत्री भाऊ म्हणते आज जे आपण व्हिडिओ बनवतो एकदम व्हायरल झालीच पाहिजे म्हणते, ते आज येणार आहे आपली व्हिडिओ 6 वाजता येणार आहे खत्री भाऊच्या आयडीवर. खत्री भाऊची हे जे व्हिडिओ येणार आहे 6 वाजता, त्याची आयडी मी कमेंट बॉक्स मध्ये टाकून देणार ना. समोर का कांड झाला आपल्यासोबत हे मी तुम्हाला समोरच्या पार्ट मध्ये सांगतो. तर आजचा ते एवढंच मित्रांनो, आता आपण भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. जय श्री महाकाल.